एकंदर चित्र आहे. तुम्ही ज्या येळगावमध्ये एक भावनिक आवाहन केलं होतं तिथे सुद्धा मतदान कमी झालेलं आहे आणि असं आहे, मी निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवला गेला होता. मी अनेक गावामध्ये जाऊन वास्तव सांगितलं की 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे, जे आजही लागू झालेलं आहे. आणि त्या 10%च्या आरक्षणाचा फायदा परवा या गेल्या 2-3 महिन्यात झालेली जी भरती आहे, जी पोलीस भरती असो किंवा बाकी विभागाच्या ज्या भरती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये झालेल्या लोकांना नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरं कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहेत. ज्यांच्याकडे दाखले मिळाले जुने ते सगळ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातला जो विषय आहे ती प्रक्रिया शांतीची सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं होतं ती सुद्धा प्रोसिजर सगळी सुरू आहे. त्यामुळे मला वाटतं की हे लोकांना सांगण्या इतपत जो प्रयत्न आमच्याकडून म्हणजे पक्षाकडून आमच्याकडून व्हायला पाहिजे होता त्याच्यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो असो, वास्तव वेगळं आहे जे मी माझ्या पद्धतीने अनेक ठिकाणी लोकांना समजून सांगितलं आणि ऑन रेकॉर्ड आहे. मी ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. विधानसभेची तयारी सुरू झाली. आम्ही आता चित्र बघितलं की भोकर मतदारसंघातील अनेक सरपंच पदाधिकारी होते. काय पुढे तयारी ते चालूच आहे ना. भोकर मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची तयारी आम्ही सुरू केलेली आहे. आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते स्वतःहून मला भेटायला आले होते. ते चर्चा केली आणि पुढची रणनीती त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. आगामी काळामध्ये पक्षाच्या नेतृत्वाची चर्चा करून पुढची तयारी आम्हाला करायची आहे. उमेदवाराच्या बाबतीत मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही. उमेदवार ठरवण्याचा अधिकार हा माझा नाही. पक्षात नेतृत्व जे ठरवेल ते उमेदवार आहे. साहेब, राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती कशी वाटली? 14 जागा आणलेल्या आहेत राज्यात. सगळ्यात कशी वाटली म्हणजे आहे ती आहे, वाटायचं काय कारण. नाना पटोले तुमचं बरेच कलगीतुरी वाजली होती. नाही, नाना पटोलेबद्दल मला काय बोलायचं. त्याचं असं आहे की जे निकाल आहेत ते आपल्या समोरच आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसला मताधिक्य मिळालेलं आहे मान्यच करावं लागेल. पण भाजपलाही परंतु एकंदरीत जी मताची आकडेवारी जी पाहिली तर भाजपला चांगल्यापैकी मतदान देशात मिळालेलं आहे आणि दोघांमध्ये काही थोडासा पर्सेंटेजचा फरक आहे म्हणून मान्य करावं लागेल. त्यामुळे लढाई आहे शेवटी ही पॉलिटिकल. परंतु भाजपचे परफॉर्मन्स चांगले राहिले. सीट्स जरी कमी आल्या असतील एकूण मिळालेलं मतदान हे निश्चितच काँग्रेसच्या बरोबरीने आहे. जालना येथे लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. मराठा आणि ओबीसी जो वाद सध्या आहे तो पुन्हा उफाळलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी आम्हाला सांगावं की कुणबी नोंदी कोण्या बेसिसवर तुम्ही दिलेले आहे, मगच आम्ही उपोषण मागे घेऊ असं त्यांनी एक पवित्रा केलं. ज्यांच्याकडे दाखले मिळाले, निजामकालीन दाखले किंवा जुनं रेकॉर्ड जे काही मिळालं त्या आधारे त्यांनी सर्टिफिकेट दिलेले आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही डिस्प्यूट असल्याचं कारण नाही आहे. ज्यांच्याकडे रोजच येते. आज फादर्स डे 365 दिवसापुरती एका दिवसापुरती नाही आहे. नानांची आठवण रोज येते. प्रचंड उंचीचे व्यक्तिमत्व होतं आणि आम्ही जे काय आहोत हे त्यांच्यामुळेच आहोत. जे आम्हाला आजपर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये जे काही शिकायला मिळालं की त्यांच्यामुळेच आम्हाला शिकायला मिळालं आणि सदैव त्यांची आठवण आमच्या मनामध्ये कायम आहे. शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली भेट घेतली, काय करणार? ते तर थांबवलं पाहिजेच माझं मत आहे. शक्तीपीठाचं काम आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये त्याला थांबवण्यात आलं आहे. त्याच नात्यामध्ये थांबलं पाहिजे. विनाकारण लोकांच्या शेती ही संपादनाची कारवाई होऊ नये. लोकांचा विरोध आहे त्याला आणि मी यामध्ये सहमत आहे की ते लोकांचा विरोध असताना करणं चुकीचं आहे. त्यामुळे थांबलं पाहिजे असं माझं मत आहे. पर्यायी मार्ग जे आहेत ते खूप चांगले मार्ग आहेत आणि शक्तीपीठ माझे मत तेच आहे. मी या बाबतीमध्ये शासनाशी बोलणार आहे आणि हे काम त्वरित थांबलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. नाव येणं आपल्याला अपेक्षित होती का? हे फक्त देशाच्या पंतप्रधानाला माहीत होऊ शकते. तुम्हाला अपेक्षित होती का? मला काय अपेक्षित म्हणण्यापेक्षा वास्तव काय आहे आपल्या समोर आहे आणि कॅबिनेट संदर्भातला निर्णय शेवटी पंतप्रधान स्वतः घेतात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्या मनात काय आहे आम्ही सांगू शकत नाही. ऑर्गनायझर जे संघाचं मुखपत्र आहे त्यामध्ये भाजपाच्या एकूण जी स्ट्रॅटेजी होती यावेळची त्याच्यावर खूप ताशेरे ओढण्यात आलेले आहेत. अजित पवारांचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. अजित पवारांना घेतलेले नव्हती कुठल्या कारणाने ग्राउंड लेवलवर असं आहे की निवडणुकीमध्ये जय पराजय झाल्यानंतर तर्कवितर्क, कारण मीमांसा, टीका टिप्पणी ही काही दिवस चालणारच आहे. मला वाटतं हे जे काही येत आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि मग संघट करत आहे साहेब, संघट टीका करत आहे ना स्वतः. असू करू शकतं, अनेक लोक करू शकतात.
पक्षांतर्गत सुद्धा टीका होऊ शकते ना. आपण लोकशाहीला मानणारे आहोत आणि त्यामुळे पक्षांतर्गत सुद्धा याच्यामध्ये मतप्रवाह काय असू शकतो, तो कदाचित सकारात्मक असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो. आणि देशामध्ये सर्वच पक्षामध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यामुळे यातली सत्य काय आहे ते शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील तर सुधारणा केली पाहिजे. ते आहे काय त्याच्यामध्ये. सेंट्रल हॉलमधला एक व्हिडिओ तुमच्या बाबतीतला Viral. त्याचं इंटरप्रिटेशन चुकीच्या पद्धतीने करून व्हायरल हे चुकीचं आहे. हे असं आहे की जे घडलंच नाही तो दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. बऱ्याचशा वेळेस त्याचं इंटरप्रिटेशन चुकीचं केलं जातं. मी स्वतः तिथे होतो आणि त्यामुळे जे खरं आहे ते मला माहिती आहे. जे दाखवलं जातं ते वास्तव नाही आहे. सर अर्धापूर इथे बोलताना चिखलीकर असं म्हणाले की मी जर विजय झाला असतो तर आशुरावांना कदाचित मंत्रिपद मिळालं असतं. आता संधी आहे. मला माहीत नाही माहीत. त्यांना ते पक्षात जुने आहेत. त्यांना पक्षामध्ये नेमकं निर्णय प्रक्रियेमध्ये काय होत असतं त्यांना अधिक माझ्यापेक्षा माहिती असू शकतं. त्यामुळे कदाचित त्यांचं म्हणणं असू शकतं. सर UPAची जी अवस्था आज आलेली झाली दिवशी निकाल बघून तुम्हाला असं वाटलं तर की आपण काहीतरी चुकलंय का? नाही नाही असं मला कधीही वाटलं नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय होता. मी तुम्हाला मागे बोललो होतो. हा निर्णय घेत असताना मी पर्सनली माझा निर्णय मी घेतलेला आहे. भाजपाचं मोदी साहेबांचं नेतृत्व पाहून त्याकडे आपण त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे या मताचा मी तेव्हाही होतो आणि आजही आहे. एखाद्या निवडणुकीचा निकाल हा काही निर्णय काही पोरखेळ नाही आहे की तुम्ही आज एक विचार करता उद्या दुसरा विचार करता असं होत नसतं. आणि त्यामुळे एखाद्या निवडणुकीचे निकाल हे काही त्याला काही आधार म्हणजे आपलं मत सारखं बदलण्या इतपत असे विषय नसतात ते. आणि त्यामुळे मला तसं काय वाटल्याचा प्रश्न होतो. एक्स मिनिस्टर असं म्हणाले सूर्यकांत पाटील की अशोक चव्हाणांची जी पात्रता आहे केवळ एक राज्यसभा सीट नाहीये, त्यापेक्षा खूप मोठे आहेत. मोठे आहे. मी त्यांचा आभारी आहे. ते माझ्याविषयी असं पॉझिटिव्ह विचार अनेक वेळा करतात आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. काय कोणते फॅक्टर आता वाटतात? असं आहे मी कुठलाही जाहीर वाच्यता करणं उचित नाही आहे. निवडणुका मी सगळ्या सांभाळलेल्या आहेत. निवडणुकीमध्ये जय हार जीत होत राहते. परंतु ज्या आत्मविश्वासाने आम्ही ही इलेक्शन लढलो होतो त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असं म्हणावंच लागेल. सर आपण इलेक्शनच्या काळामध्ये असं म्हणाला होता की मी भाजपची यंत्रणा बघतो, म्हणजे काँग्रेस का सोडली याची कारणं देताना आपण म्हणलो की भाजपची यंत्रणा इतकी स्ट्रॉंग आहे की जी इमॅजिन करू शकत नाही. बूथ लेवल पर्यंत त्यांचं काम आहे. मग असं असताना एवढी पडझड का झाली? आता ठीक असं नुसतं यंत्रणेवर अवलंबून नसतं. देशातली परिस्थिती हे इलेक्शन हे राष्ट्रीय पातळीवरचं देशाचं लोकसभेची निवडणूक होती आणि त्यामुळे या निवडणुकीवर केवळ राज्याचा एकंदरीत विषयाचा प्रभाव होता असं म्हणता येणार नाही. राष्ट्रीय पातळीवरचे अनेक मुद्दे आणि चुकीचं नॅरेटिव्ह हे सेट करून लोकांची दिशाभूलसुद्धा विरोधकांनी केली. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे जो काल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलून दाखवला. आरक्षणासंदर्भामध्ये त्या ठिकाणी काही विषय मागासवर्गीयांचं आरक्षण, आदिवासींचं आरक्षण, संविधानामध्ये बदल असे सगळे विषय त्याच्यामध्ये उल्लेख करून संविधान धोक्यामध्ये आहे. त्याचाही परिणाम त्या निवडणुकीमध्ये लोकांमध्ये गैरसमज पसरवण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यातलं एक त्यांनी उदाहरण फडणवीस यांनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे अनेक अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे जनतेमध्ये गैरसमज पसरवण्यात आला आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा वास्तव मांडण्यामध्ये आम्ही कमी पडलो असू असं एक विषय आहे. त्यातला एक भाग आहे त्यातला. आणि स्थानिक पातळीवरचे अनेक विषय आहेत. त्यामुळे ही सगळी कारणमीमांसा शोधून काढण्याकरताच इथे नांदेडला प्रभारी विखे पाटील यांना पाठवलेलं आहे. ती येतील आणि त्यावेळी चर्चा होईल त्या विषयात. तुमचा बालेकिल्ला आहे, परंतु तिथेही आपण बघितलं आता 844 फक्त इतकीच लीड आहे भाजपला. आहे नाही नागडत नाही. मी भोकर मतदारसंघाचं मी पाहिलं आहे. कधीतरी 5,000ची लीड असते आणि कधीतरी 98,000ची लीड असते. म्हणजे एवढी जागरूक मतदार आहे की तो रिॲक्ट होतो. तो आपलं काय चांगलं आहे आपल्यासाठी, काय अडचणीचं आहे हा समजणारा मतदार भोकरचा आहे. आणि त्यामुळे मागचे उदाहरण जर पाहिलं 2019चं त्याच्यामध्ये विधानसभा लोकसभेमध्ये फार फरक पडलेला आहे. आज 2 वर्तमानपत्रांना एक बातमी आलेली आहे की जो पराभवामध्ये एक कारण आपण जो पक्ष प्रवेश केला आणि राज्यसभा भेटली त्यामुळे उलटा त्याचा प्रभाव पडला. तुमचे जे काही समर्थक आहेत आणि तशा बातमी तुमच्यावरती प्रेम करणारे समर्थक ते कधी नाराज झाले असं
आणि बातम्या का येतात हा विषय माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. माझ्या दृष्टीने बातम्या आणि वास्तविकता त्यात बऱ्याचशा वेळेस फरक असू शकतो. त्यामुळे हेच जर आम्ही जिंकलो असतो तर खरंच स्तुती सुन्न उधळणारी बरीच लेख लिहिल्या गेले असते. त्यामुळे दोन्ही बाजूमुळे मी काही तसं व्यतीत होत नाही किंवा फार आनंदाने उड्या मारत नाही. फॅक्च्युअल पोझिशन जी आहे ती लोकांशी नेते चर्चा करूनच ठरवल्या गेली पाहिजे असं माझं मत आहे. चिखलीकर स्वतःही म्हटले की मी असं कुठलंही वक्तव्य कधीच केलं नाही. मग अशा बातमी येतात कशा? म्हणजे असं आहे मग स्वतः उमेदवार म्हणतात मी असं वक्तव्य माझ्याबद्दल जे काही छापून 2 दिवसामध्ये विरोधात छापल्या गेलं ते त्यांना कोट करून छापल्या गेलं आणि त्याचा खुलासा स्वतःच उमेदवारांनी केल्यामुळे मग हे छापण्याच्या मागचा उद्देश काय होता? त्यामुळे ठीक आहे, तर ते चालत राहणार. हे 4-6 महिने चालत कोणाचं षडयंत्र आहे, कॉन्स्पिरन्सी असं वाटतं आपल्याला? येणार. मी लहान माणूस आहे, कोणाचं षडयंत्र आहे, कोण मोठं आहे, कोण लहान आहे, बोलायचं नाही. सवय झाली आम्हाला याची. राज्यस्तरीय मुंबईमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारा ठराव झाला. तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी सूत्र स्वीकारल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाचा ठराव त्या ठिकाणी पारित करण्यात आला. त्यातला एक महत्त्वपूर्ण प्रदेश पातळीवरचा हा ठराव होता. आणि त्यानंतर बावनकुळे जे राज्याचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी 2 गोष्टीवर त्या ठिकाणी प्रामुख्याने जो कार्यक्रम दिलेला आहे की राज्यामध्ये भाजपच्या जागा ज्या जास्त येणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी कुठल्या कारणास्तव आपला पराभव झालेला आहे त्या भागामध्ये त्याची कारण मीमांसा हा शोधली गेली पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच मतदारसंघामध्ये त्यांनी पक्षाच्या वतीने काही ज्येष्ठ नेते यांना नियुक्त केलेलं आहे आणि ते प्रत्येक जिल्ह्यात ते जातील त्यांना दिलेल्या जिल्ह्यामध्ये आणि मग तिथला एकंदरीत काय अहवाल आहे किंवा काय कारणं आहेत की ते राज्यस्तरावर सुपूर्द करतील आणि त्यानंतर कदाचित चर्चा होईल त्या गोष्टी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.